हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष ऋतु वासर काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारली ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी परू प्रथमा नमः अनुरंगा परू प्रथमा नमः करे चरणा करता दिया त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयारा करुणा करा दयारा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी तुमचा झालो काय माझी वाणी मानेव संताशी रंजवो चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशनी प्रेम परंपरा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा मेर शरण शरणनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण रामदूता शरण हनुमंता आलू रामदूता आलू रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा भक्तीच्या वाटा मज जावाव्या सुभटा जावाव्या सुभटा मज जावाव्या सुभटा धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी श्रीकता वितरण विश्व संत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगत पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा चार चरणाचा घेतलेला आहे कोण्या तिथीला घेतलेला आहे आणि दत्ताचा अवतार कसा आहे याचं चिंतन सांगणारा हा तुम्ही तिथं राम आहे दोघं जण भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं हनुमंतराच्या कृपेनं गौरी वैकुंठवासी प्रमिभूत बाबांच्या कृपेनं हा
दत्त जन्मानिमित्त दत्त जयंती निमित्त याच्या अगोदरही बाबांच्या काळात इथं वैकुंठवासी गुरुवारी देवराव महाराज दत्त जन्माचा उत्सव करायचे. दत्त जन्माचा उत्सव करायचे. आता देवराव महाराज वैकुंठवासी झाले म्हणून ही सेवा 1-2 वर्ष काय झाली बंद झाली. बाबांचेच शिष्य अंता काळापर्यंत ज्यांनी बाबाची सेवा केली आणि भक्तीपरायण देवराव महाराज यांच्या मनात आलं की बाबा इथं सगळे उत्सव होतात. राम जन्माचा उत्सव होतो, हनुमान जन्माचा उत्सव होतो, कृष्ण जन्माचा उत्सव. आता हा उत्सव राहिला कोणता? दत्त जन्माचा. हा अवतार श्रेष्ठ अवतार आहे. दत्त अवतार काय म्हणून देवराव महाराजांनी ही सेवा घेतलेली. ते दुपारी करणं होते पण आम्ही त्यांना म्हणलो की 4 ते 6 कार्यक्रम करा. मग ते तयार झाले. पण सरळ हनुमंताच्या मनात आलं ते जे व्हायचं ते झालं. आमच्या तिकडे ते मला 10 गावात म्हणले होते. मी म्हणलो माझा कार्यक्रम होते काय दत्ताभाऊ म्हणजे आमचे जिल्हा म्हणलो 4 दिवस आम्ही काही मग तिथं जातच नाही. पण सगळंच रद्द झालं. काय आले देवारीच्या मना इथे कोणाचे चाले ना प्रमाण ते म्हणजे माझ्यासारखे प्रमाण तुम्हाला जमायचे त्याचं काम त्यांनी करा म्हणून हा ही सेवा माझ्याकडे आलेली. आता तुम्ही आम्ही खेळी मिळली इथं उभा राहिलं काय काळ घेऊन एकच सेवा आहे. तळिल्यावरिल्या एकची समर्थाची आपण पंक्ती तळिल्यावरल्या म्हणजे कीर्तन करायला तेच पाकिट जमा जरा रस्त्यावर बसला त्याच्या दातात तेच आणि जो 3ऱ्या मजल्यावर बसला त्याच्याही दातात तेच. श्रेष्ठ अवतार. या अवतारात 3 महत्वाच्या गोष्टी. या अवतारात पतिव्रतेचं सामर्थ्य या अवतारात दाखवले. पतिव्रतेचं काय सामर्थ्य असतं हे अवतारात आहे. आणि दुसरी गोष्ट या अवतारात देव जरी असले आणि पतिव्रतेच्या नादी लागले त्याची काय फजिती होती हे ह्याच अवतारात दाखवले. आणि 3रा मुद्दा या अवतारात 3 शक्ती एकत्र आल्या अशा कोण्याच अवतारात आले नाही. ब्रह्म विष्णू आणि महेश. हा जो अवतार झाला अत्री आणि अनुसया. 5 नावच कशी त्यांचे. अत्री अ म्हणजे नाही आणि त्री म्हणजे 3. जे 3 गुणात अडकले नाही 3 गुणाच्या पलीकडे गेले त्यांचं नाव काय आहे? अत्री. आणि अनुसया अन म्हणजे नाही अन अधिक असूया बरोबर अनुसया. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष. जिच्या ठिकाणी कोणाचा द्वेष नाही त्याचं नाव काय आहे? अनुसया. असा अनुसयेच्या आणि अत्रीच्या पोटी दत्तात्रयाचा जन्म झाला असं नाथमारांचा पुरावा आहे. कारण दत्तात्रयाख्यान मोठे पण आपल्याला आता थोडक्यात चिंतन करायचं. पुढेही बहुत करणे आहे त्याच्यामुळे थोडक्यात दत्तात्रयाचे आणि त्या चिंतनातच हा भाग सोडून घ्यायचा. म्हणून मी हा श्री करता हा बघितला. कारण आजचा दिवस अति महत्वाचा दिवस आहे. महिना पवित्र, दिवस पवित्र, आजचा दिवसही पवित्र. महिना मासाना मार्गशीर्ष किती कारण दत्त जन्म आहे. आजचा काय? दत्ताचा जन्म आहे. ब्रह्म विष्णू आणि महेश यांची ही सेवा आहे. पूर्ण अवतार आहे. हा अवतार कोणता अवतार आहे? पूर्ण अवतार आहे. आणि याचं वर्णन नाथमारांनी मोठं केलेलं आहे. पण आता सगळं सांगायला आपल्याला टाइम नाही. पण लागू पुरता उतारा म्हणून आपल्याला आता हे देवराव महाराजांचं पहिलेच वर्षी काय वर्ष आहे? पहिल्याच वर्षी त्यात ही पहिली सेवा आहे. आता पहिल्या सुरुवातीचं तास काढलं तरी आपलं पुढच्या वर्षीपासून बरोबर 4 ते 7 टाइम सगळ्याला आता माहिती. आता ध्यानात झालं तिथून पुढं. या वर्षी नवीन आहे म्हणून लक्षात नाही पण पुढच्या वर्षी दत्त जन्म 4 ते 6 होणार असं सगळ्यांनी ध्यानात धरायचं. भगवान शंकर पार्वतीला सांभाळले. हे पार्वती
काय पतिव्रता आहे अनुसया, काय पतिव्रता आहे. तिच्यासारखी जगातही कोणती पतिव्रता नाही असं कोण सांगायला लागलं. भगवान शंकर सांगायचे. कोणाला सांगायचे? पार्वतीला. पार्वतीने झटका मारला. काय बोलता तुम्हाला लोक भोळे म्हणते ते खरंच किंवा भोळा चक्रवर्ती मला बाया म्हणतात काय नावाला काय कळलं. भगवान शंकर म्हणले पाय तुम्हाला मला भोळं म्हण काही म्हण मला कळत नाही तर सगळेच म्हणतात काय कळत नाही. मग भगवान शंकर म्हणजे मला कळतच कोण ठाव मला कळत नाही. तो अनावरा भोळा आहे, तो अनावरा भोळा आहे. आणि सगळे लोक म्हणते शिव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगी राहा. ते म्हणले तू भोळे म्हणते पण ध्यानात धर. ऐका दत्तात्रयाख्यान महाराज म्हणतात. ऐका दत्तात्रयाख्यान पार्वतीस सांगे त्रिलोचन. भगवान शंकर सांगायचे. अनुसयासारखी पतिव्रता नाही. त्या टायमाला ती गदगद हसली. कोण? पार्वती. ऐकोनी शिवाची वाणी, ऐकोनी शिवाची वाणी. पतिव्रता कोणाला म्हणते की त्याच्यात अंशांशी भाव चालतो. इतकी पतिव्रता श्रेष्ठ असती की तुकोबरा म्हणले माझा परमात्म्यावर किती विश्वास आहे, माझा देवावर किती विश्वास आहे, तर त्यांना दुसरा दृष्टांत आवडला नाही. पतिव्रते व्रतार प्रमाण, पतिव्रते व्रतार प्रमाण. आम्हा नारायण तैच्या परी, आम्हा नारायण तैच्या परी. प्रमाण म्हणजे विश्वास. पतिव्रतेचा विश्वास नवऱ्यावरच असतो, पतीवरच असतो. पतीची माता अनुसरून पतिव्रता अशी अनुसया होती. भगवान शंकर खूपच अनुसयाचं वर्णन करतात का? पण पार्वतीला ते व्याख्या वाटलं, ते नाक मोडलं, मानावर धाकलेला. काही म्हणता तुम्ही लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती आमच्यासारखी कोण जगात पतिव्रता आहे? भगवान शंकर म्हणले तुम्हाला भोळं म्हणते, लोक भोळं म्हणते, पण ध्यानात धर. जेव्हा तुला नारद अनुसयेचा महिमा सांगतील तेव्हा तुला कळलं. असं म्हणलं माणसाला वाटतं. आज समजा मी म्हणलो दत्ताबा तुम्हाला तुमच्या गावातले बाजीराव पाटील आल्यावर सांगतील तेव्हा कळत. मग दत्ताबा कोणाला ध्यान लागत? बाजीराव पाटील. बाजीराव काय वेळ काय नाही, कोणा बाजीराव पाटील पाहू ते आहे काही तर नाही. पण नुसतं म्हणलं तर माणसाला कळलं. मग त्या पार्वतीला सारखा ध्यास लागला. नारद कधी येतील, नारद कधी येतील. मग नारद कधी इनामते नारायण नारायण भेटेच. कोण? नारद. ती म्हणली नारदा मी तुमचं ध्यान करत होते. ते म्हणले तू ध्यान केलं म्हणून तर आलो. काय काम आहे? म्हणले आमचे मालक म्हणले की अनुसया आमच्यापेक्षा पतिव्रत आहे. खरंच आहे का ते? ते म्हणले तुझ्या मालकाचं सोडून दे, पण मी आता तिच्याकडूनच आलोय. त्या अनुसयेनं तो हा पुतळा लाकडाचा केलाय, सावित्रीचा पुतळा लाकडाचा केलाय, लक्ष्मीचा पुतळा लाकडाचा. तिघीचे पुतळे खड्डा करून तिनं उजव्या पायात पण बांधले नाही, डाव्या पायात बांधले. तुमचे कुठं बांधले? हातात तर नाहीतच, डोक्यावर तर घेतलेच नाही, पण पुढे बांधले. आपण नाही म्हणतो डाव्या हाताचा मळी, हातात तरी मानवत नाही.
तिनं पायात बांधली, पायात बांधून कोण्या बांधले, पुन्हा भुजा बांधव ना डाव्या पायात तुमचे पुतळे बांधले. पार्वती मुली इतकी घमीड झाली तिला, ती म्हणजे तू ह्या करून पाहू, तिने असं केलेलं मी पाहिजे. म्हणजे नारदा मग याच्यावर काही उपाय आहे का? ते म्हणले उपायात मी स्पेशलिस्ट, मार्ग कसे काढायचे हे मला सगळे माहिती आहे. कशा मी उपाय विचारणार, मी उपाय सांगायला तयार आहे, काही सांगा तुम्ही. महाराज नारदाची अशी ताकद होती, दोन्ही पार्टी त्यांचा सत्कार व्हायचा. कोण्या पार्टी? दोन्ही 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 कंसाकडे बी सत्कार आणि भगवान कृष्णाकडे बी सत्कार, जरासंधाकडे बी सत्कार आणि कृष्णाकडे. नाथ महाराज म्हणतात जरासंध कृष्णाचा वैरी, तुझी चाल त्याचे घरी. नारदा तुझी चाल कोणाच्या घरी? वैरेच्या घरी. हिरण्यकश्यपू देवाचं नाव घेतो तर भाषण एक म्हणायचं, नाव घेऊन येते देवाचे, हे विरोध हिरण्यकश्यपूचे. मग त्या हिरण्यकश्यपूला यायचं कीर्तन आवडायचं. कोणाचं? काय ताकद? तो काय म्हणला, देवाचं नाव घेतात त्याला काय ती भाषणी, पण त्याला कीर्तन कोणाचं आवडायचं? त्याशी कीर्तन तुझे रुचे नारदा. त्या हिरण्यकश्यपूला तो कीर्तन काय आवडायचं? नाव घेऊन येते देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, पण त्याशीही तुझे कीर्तन रुचे. असं नारदाचं उत्तर. म्हणजे उपाय आपल्याला माहित आहे. म्हणजे काय उपाय? तर ह्या मालकाला तो बोलवायचं आणि त्याला सांगायचं तुम्ही पार्वतीकडे जा आणि तिचं पातिव्रत्य नष्ट झालं, अनुसयेकडे जा आणि तिला नग्न भोजन मागा. नग्न भोजन मागितलं तिचं कारण पतिव्रतापणामध्ये गुरुवारी साखरे मला सांगायचं की पतिव्रतापणामध्ये अंशांश भाव चालत नाही. म्हणजे 99% पतिव्रता आणि 1% व्यभिचार ही पतिव्रता राहते. साहेबराव महाराज कोठाळकर लोकांना सांगायचे, ते म्हणायचे एका माणसानं 50 किलो वावरात विकतो. किती किलो सांगायचे की नाही? 50 किलोचा डबा भरला आणि त्याच्या बायकोकडून चिमणी इसळली, चिमणी पडली नाही आणि इसळली, त्याचा थेंब कशात पडला? तूप किती आहे? 50 किलो. राखेल किती पडलं? 1 थेंब. त्याने डबा उचलला. आता तूप खाणारे का शेतकरी थोडीच असते, मारुडी माणसं. मग ते गेले परतूर सारख्या ठिकाणी. मग तुझं नेला ते मारुड्याचा शेती तो घ्या. त्या मारुड्याने ते डबा खोलायला लावला, असं नाकाला लावलं, उचल म्हणला, उचल. राखेल ते म्हणले नाही शेटली. मग त्यांनी स्वतः आवाज घेतला. ते म्हणला शेटली राखेल टाकलं नाही, बायको चिमणी इसळी असं आणि एखादा थेंब पडला, उचल. म्हणजे 1200 भावीनं 800 द्या ना, 600 पण देत नाही, उचल. हा कोणी घेईना. तसा डबा घेऊन आला तो. तिकडून डबा घेऊन आल्यावर एक शेतकरी 10-20 बैल 9-10 गाड्या गुडावर गाड्या चालू होत्या. गुडावर गाड्या आता ट्रॅक्टर गाड्या, गुडावर गाड्या चालू होत्या. मग ते शेतकरीला गडी म्हणले, मालक आपल्या गाड्याचं ओंगण संपलं, ओंगण घेऊन ये. ओंगण घेऊन या म्हणजे डबा घेऊन शेतकरी चालला. जेव्हा तिकडून म्हणजे पाटील ओंकड चालले. म्हणले अरे गाड्याचं ओंगण संपलं, ओंगण आलं. ते म्हणलं घ्या. म्हणले रामा तो ओंगण कशाला आणलं? ते म्हणलं वंगणाच्या भावात घ्या ना. कशात घ्या? वंगणाच्या भाव. मग ते फुलं खाली राम हे तूप आहे ना. ते म्हणलं तूप असू द्या पण वंगणाच्या भावात घ्या ना. ते म्हणजे नाही यांनी गाड्या पड्या पडते, हे वंगणाच्या भावात देतात. दृष्टांत संपला. 50 किलो गावरान तुपे आणि एक सुई चाणीवर बसून एवढा राखेचा थेंब पडला तर ते वंगणाच्या भावात जात नाही. तसं 99% पतिव्रता आहे. 1% जर व्यभिचार झाला तर ती पतिव्रता राहत नाही. म्हणून पतिव्रतापणामध्ये अंशांशी भाव चालत नाही. पतिव्रता म्हणजे पतिव्रता अशी अनुसार पतिव्रता. म्हणले त्या पतिव्रतेकडे त्या मालकाला धाड, तिथं जाऊन काय कर, नग्न भोजन. मग तिचा छळ होईल आणि तिचं पतिव्रते नष्ट होईल. मग सगळ्यात भारी तुम्हीच.
तिला पटलं. माणसाला चाळीने गोड लागते, काय गोड लागते लट्टी करते वृत्ती. खरं म्हणत का चाळी बिली घातल्याला पडलं. लगेच नारायण नारायण करीत सत्य लोकात. आता माय बापाचा घोटाळा लोकांना ब्रह्मदेव यांचा बाप नव कोणाचा पण तिथं बिट्या भाटकलं. पुढं सरस्वती विचारलं ना, सावित्री विचारलं ना, आता कोण बोलत सावित्री विचारलं ना, कोण कोण आले म्हणजे घालो काय आश्चर्य आश्चर्य सांगा करता जाऊ. असं असं झालं तुमचे पुतळे त्या अनुषयाने पायात बांधले आणि स्वतःला पटवलं तसं म्हणजे नाला काय उपाय तिच्या गमीट झाली काय गमीट झाली काय ते म्हणजे कशी तुम्ही पाहा पण तिने असं केलंय म्हणजे मग काही उपाय आहे ना, उपाय सांगायला म्हणून चालू तुमच्या मालकाला झाला तिथं आणि तिला नग्न भोजन मागा. लगेच तिथं त्या बटाकला लगेच विष्णू कुठ्या घरी लक्ष्मीनं स्वागत केलं. या नारदा आधी संतांशी असं पूजा करेल पूजा आली ना. आता काय आश्चर्य म्हणजे आश्चर्य सांगायला चालू नवले तुम्ही एवढ्याला कोटी भरता आणि तुमचे पुतळे गेले त्या अनुसयेनं आणि डाव्या पायात बांधले उद्या की नाही तुम्हाला काही छाटून समजते म्हणजे मग म्हणजे पहा काय उपाय म्हणजे उपाय आहे माझ्याकडे. काय उपाय तुमच्या मालकाला झाला वैकुंठ नाईक पाठवा आणि तिचा छेद करा. तुम्ही श्रेष्ठ ठरता म्हणजे काय करताय मग हट्ट बाल हट्ट हट्ट आणि हट्ट. आमच्या गावात पर्यंत मुरलीधर महाराज म्हणजे मोदीचे ते म्हणायचे महाराज नारदानं सांगितलं नारद जे निघून गेले त्या वाटेतून हे ड्युटीवर गेले होते. ब्रह्मविष्णू साहेब आपल्या ड्युटीवर गेले आणि ड्युट्या संपल्यावर घरी आले. चूल बंद आवतो नाही घ्या थोडं चूल बंद. साहेब मला सांगायची पसंत कर आपल्याला माणसाला लागू करते पण जे झोपी सोन केले त्याला अंगावर घेतल्या उठत ना ते आवाज दिला तरी आपण झोपलेल्या देत ना उठत ना. मग विचारलं काय सांगा त्याने असं असं करायला सांगितलं असं झालेलं आणि ते स्वतःला प्रतिव्रता समजेल. तुम्हाला जाणं लागतं नाही गेले तर आता आम्ही उठत. मग तिला पुन्हा फोन केला कसं काय तुमच्या घरी तुमच्या घरी कसं आहे तसंच आमच्या घरी बरी सांगत नाही ती आपल्याला काही वाटत नाही त्याच्या घरी तीच आहे त्याच्या घरी तेच आहे. मग म्हणलं मग असं करा ना आपण मिळूनच जाऊ ना वजन पडत जरा काय करू आपण सगळे मिळूनच जाऊ एका मग आपापल्या गाड्या काय आपापले वाहन आणि निघाले. आश्रम जवळ आला अलीकडेच वाहन सोडली आणि वेश पालटला आणि आत्री ऋषीच्या आश्रमात आले. आत्री ऋषीने साष्टांग दंडवत येण्याचं कारण त्याला काय नाही. आता हे देवच होते हे म्हणजे अनुसयेचं दर्शन निमतीला बोलले अनुसयेला बोलवलं आणि बोलवल्यावर अनुसयेनं बोलत अनुसयेने नमस्कार केला. येण्याचं कारण विचारलं म्हणलं भिक्षा पाहिजे. म्हणजे काय भिक्षा पाहिजे वचन दे. अनुसयेनं वचन दिलं तुम्ही मागितलं ते देईल तुम्ही काही मागा देईल. मग तसं म्हटल्यानंतर यांनी सांगितलं आमची भिक्षा आहे नग्न होऊन आम्हाला भोजन वाढायचं. त्याच्या ध्यानात आलं ब्रह्म विष्णू महेश पण आपलं सत्व पाहण्याकरता आले. पतिव्रता होती हिला पतिव्रता म्हणते मला. घरात गेली आत्री ऋषीला पाटावर बसवलं. आत्री ऋषीची पाद्य पूजा केली. आपल्या मालकाला नमस्कार केला आणि ते पूजे केलेलं पाणी घेतलं तिघाच्या अंगावर टाकलं. डोक्यावर हात ठेवला. 6 महिन्याचे लेकरू झाले. किती महिन्याचे कोण सरपंच आमदार नाही कोण होते ब्रह्म विष्णू आणि 6 महिन्याचे लेकरं झाले. सगळी शक्ती कोणाला लावली त्यांनी पण मोठा होताच ना कोणाला देव ब्रह्मदेवाला विष्णूला आणि लगे कपडे काढले नग्न झाली
स्तनपान केलं आणि शीघ्रवत आपले कपडे घातले आणि तिघाला पाळण्यात टाकले. पाळण्याची दोरी हाताला धरली, एक यात पाळण्यात बसली ती घरी. जो 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 रे निजाया हलविती अनुसया जो 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 रे निजाया हलविती अनुसया बाळा जोरजोरे आणि झोका द्यायची आणि गीत पुस्तकाची हळहळ कुतू बाळ खेळायला कुतू आणि हे गीत गायले ना तिनं असं म्हणले का नाही. भक्तीचं गीत, ज्ञानाचं गीत, वैराग्याचं गीत, प्रेमाचं गीत असं गीत गाऊ लागली आणि गीत गाता गाता म्हणायची ब्रह्मदेवा आतापर्यंत तू जगाची उत्पत्ती करून थकलास, तुला शीन झाला, आता तू काय कर निवांत आराम कर. काय कर तू आता निवांत आराम कर. विष्णूला म्हणायची तू जगाचं पालन करून थकलेला आहे, आता किती लोकांचं पालन केलं, आता तुला चिंता नाही, आता निवांत राह, आता गडबड करू नको, निवांत झोपली. कोणाला म्हणली? भगवान शंकराला म्हणली की तुम्ही संहार करून थकले, आता लय गडबड करू नका, आता तुम्ही काय करा निवांत आराम करा. ती व्हाला म्हणली, ती व्हाला मोठं होताची बायका वाट पाहत होत्या संध्याकाळी मला किती विचारायला कस काय मिळ झाला काही येत ना. बरं फोन बी लागणार, येतच नव्हती तिकडे, फोन लागणार, मालक येणार. बरं हप्ता झाला, महिना झाला, 6 महिने झाले. किती महिने झाले आवडले ना. आक्षेप झाला, कोणाला अटॅक आला, बरं एखाद्याला येऊ बाकी सांगायला ती घर गेली काही सुधरत नव्हतं द्यायला कोणाला बायकाला द्यायच्या. बरं ज्यांनी त्या भावाला तो बी येईना, कोण नारद बी येईना ना. मग नारदाचा ध्यान केलं. नारदा म्हणजे नारदा तुम्ही म्हणल्याप्रमाणे मालक पाठीले पण त्याचा फोन लागला. नारद म्हणजे तिथं येतच नाही तुमच्या फोन नाही. मग काय निरोप म्हणजे निरोप घेऊनच आलो. म्हणले आता तर लईच बिघडले. काय झालं म्हणजे नारदा तिनं तुमच्या नवऱ्याला 6 महिन्याचे पोरं केले, रोज स्तनपान करती आणि त्याला पाण्यात टाकून धोका देती, मोठं होती. नारदा मग आता तुम्ही जा आणि तिची सोय पहा. पण म्हणलं हा म्हणलं तुम्ही का कमी शक्य तुमच्यासारख्या पतीवर जगात कोण आहेत. कोणाला म्हणले लावा तुमची ताकद पानाला, तुमची ताकद लावा पानाला. तिथं काय तुमच्या पुढे काय लागे तिचा आता यायला कळव ना की आपल्या नवऱ्याची डाळ शिजली गेले. मालक गेले, त्या घमेंडीत गेल्या, गर्वात गेल्या आणि म्हणले आत्री ऋषी समोर आले, उंकड आले, नमस्कार केला. कोण तुम्ही? म्हणजे या देहाला आत्री म्हणतात. तुमची पत्नी आहे, उंकड आले तुम्ही, सांगा ना काय नाही आज्ञा गिज्ञा काय नाही. तुमच्या पत्नीला सांगा त्या अनुसयाला इकडे बोलवा. होते आत्री गेली म्हणजे त्या आल्या ती गेली, तुला बोलवतात. अनुसया आली, अनुसयाने नमस्कार केला. काय नाही पुण्या गोविंदानं अक्कल हुशारीनं आमचे नवरे आम्हाला आणून दे. बिल्डिंग बोलल्या तिनं जे 3 लेकरं उचलली 6 महिन्याचे सगळंच उचलले. तिघी पुढे टिकले म्हणजे आबा आपला नवरा उचला घेऊन जा. महाराज असा होता नवरे होते तेव्हा याला दाढी मिशा होत्या. पण आता हे दाढी मिशी राहिली घ्यायला सारखी दिसू लागली ना. पार्वती म्हणते सावित्री आधी तू उचल. ती म्हणते नाही नाही जेव्हा राहील तेव्हा आधी तुम्ही उचला. त्याला असं वाटू लागलं जर महादेव म्हणून ब्रह्मदेव हातात द्यावा. पातीवर ते नष्ट व्हायला, पातीवरती यायचं काय झालं नष्ट झालं. हटाळा झाला महाराज. सगळी शक्ती ती गेलो पाण्याला लावली, मिळत बसा. डोळ्यातून पाणी मूर्ख आहे, आम्ही तुझा छळ करण्याकरता तुझं पातिव्रत्य नष्ट करण्याकरता आमच्या मालकाला पाठवलं. पण चुकलं. तुझ्यासारखी पतिव्रता जगात कोणी नाही हे आता आम्ही बी मान्य केलं. एक काम करा, आज होतो आमचे मालक पहिल्यासारखे करून आशी तू देऊ आमच्या
पहिल्यासारखे कर म्हणली. पुन्हा अनुसया घरात गेली. आत्री ऋषीला पाटावर बसवलं. आत्री ऋषीची पाद्यपूजा केला. पतिव्रता म्हणते. आत्री ऋषीची पाद्यपूजा केली आणि ते पाणी हातात घेतलं आणि तिघावर टाकलं. तिघाच्या डोक्याला आठवला. पूर्वत हे तिघ झाले. पूर्वत तिघ झाले. असे तिघ झाल्यानंतर ते प्रसन्न झाले. स्वर्गामध्ये नगारे वाजू लागले. कुटुंबी वाजू लागल्या. गंधर्व गायन करू लागले. आणि ह्या तीन सती सावित्री आणि लक्ष्मी ह्या तिघी आणि हे ब्रह्म विष्णू महेश आत्री ऋषी आणि अनुसया यांच्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली. सगळं सोडतो ताबडतोबच नाही. टाकलेलं आहे टाकलेलं आहे. तिन्ही देव बोलू नका होता. एका जवळ द्यायचं सगळ्याला जातं. तिन्ही देव अनुसयेवर प्रसन्न झाले आणि अनुसयेला म्हणाले माग आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे. त्या टायमाला अनुसया म्हटली की मी तुमच्या तिघाचं पालन पोषण केलं. 6 महिने केलं. आता तुमच्या वाचून मला एक क्षण बी राहत नाही. एक क्षण बी मला तुमच्या विना करणार नाही. माझी इच्छा आहे की तुम्ही तिघांनं वेगळं वेगळं नाही पण एकत्र होऊन माझ्या घरी राहू. असं अनुसयेने आपली इच्छा प्रगट केली. म्हणून नाथाचे हे दोन्ही प्रमाणे पण त्याच्यात थोडा भेद वाटतो की नाथ महाराज म्हणतात की अनुसयेच्या तुला हातावर तिन्ही देव एकत्र अशी दत्तात्रयाची मूर्ती प्रगट झाली. काय झाली? प्रगट झाली. दुसरा नाथ महाराजांचाच आपण आश्चर्य करता त्याला नाथ महाराज म्हणतात की आत्री ऋषीला अनुसयेला दत्तात्रयाच्या अगोदर 4 अपत्य होते. पहिला दुर्वास, दुसरा चंद्र, तिसरा आयुर्मा अशी 3 मुलं आणि अमला नावाची 4थी मुलगी होती. असे 4 अपत्य होते. पण ह्या तिन्ही देवांच्या कृपेनं आत्री ऋषीला अनुसयेला 5वा मुलगा झाला. त्याचं नाव दत्तात्रय. कारण या देवांच्या आशीर्वादानं अनुसया बरोबर राहिली. अभंगाच्या पहिल्या चरणात हरी अवतार विष्णू तारावया अत्रिती अनुसया बरोबर अत्रिती अनुसया बरोबर हरी अवतार विश्व तारावया आत्रीची अनुसया बरोबर. देवाचा जो अवतार असतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी दुर्जनाचा संहार करण्याकरता आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता विश्वाचं तारण करण्याकरता हरी अवतार विश्व तारावया आत्रीची अनुसया बरोबर. म्हणजे कोणता काळ होता, कोणता ऋतू होता महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. रोहिणी नक्षत्र ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. रोहिणी नक्षत्र होतं. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष होता. कोणता?
शुक्ल पक्ष शुद्ध आपण काय म्हणतो शुद्ध पक्ष शुक्ल पक्ष होता पूर्ण तिथी होती पूर्ण तिथी म्हणजे कोणती पौर्णिमा. पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ जनावर रानातून घरी यायचा टाइम होता सूर्य अस्तमानाला चाललेला होता गुरु तो वासर उत्सव काळ आणि त्या टायमाला कारण ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष तिथी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास आज मार्गशीर्ष महिना आहे पौर्णिमा तिथी आहे हेमंत ऋतू आहे आणि गुरुवार होता त्या गुरुवार होता गुरु वासर उत्सव काळ गुरुवार होता कोणाला होता आजही गुरुवार आहे आजही गुरुवार. आहे. आज अवयव आहे. आज काय जसं माघ शुद्ध दशमी पाहून गुरुवार तसं आजही तिथी पौर्णिमा आहे महिना मार्गशीर्ष आहे आणि वार कोणवाले गुरुवार आहे योगायोग असा त्या काळात जो योग होता तो आज काय योग आहे आणि या तिथीला या टायमाला दत्तात्रयाचा अवतार झाला आता एक चरण होईल आणि ते चरण झाले की कुंडलिका होईल मग सगळ्यांनी फुलं उधळायची एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकार कुंडलिकावरले हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. हरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा